Welcome student. We continue exercise 1.1. Exercise 1.1 from chapter 1 differentiation. Chapter 1 differentiation exercise 1.1. In that question number 4. पहिले 3 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. आता आपण चौथा क्वेश्चन घेऊया. Question number 4. A table values of f, g, f dash and g dash is given. f, g, f dash आणि g dash यांची आपल्याला एका टेबल मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. is given. टेबल या पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय? क्वेश्चन 1 इज दॅट इफ r of x equal to f of g of x, r जर r of x equal to हे जर या पद्धतीचं कंपोजिट फंक्शन असेल, then we have to find that r dash of 2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. if r of x equal to g of 3 plus f of x असं असेल, then we have to find that r dash of 4 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. थर्ड क्वेश्चन इज दॅट if s of x equal to f of g of minus f of x, then we have to find s dash of 4. And fourth, if s of x equal to g of x, then we have to find that s dash of 6. We have to find that s dash of 6. We take the first example. We have r of x equal to f of g of x. आपल्याला r dash of 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि r of x हे फंक्शन दिलेलं आहे. r dash म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह. हे जे r फंक्शन दिलेलं आहे त्यापासून r dash मिळवायचं असेल तर त्याला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x, we get r dash of x equal to, आपल्याला या ठिकाणी or we write derivative of r of x equal to derivative of f of g of x. या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. आता r of x ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे r dash of x and या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हे आपण थेओरेटिकल घेतलेलं आहे. पहिलं फंक्शन f dash of g of x म्हणजे आपण हे कंपोजिट फंक्शन आहे. पहिल्यांदा आपण बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार, नंतर आपण इंटरनल फंक्शन जे आहे त्याची डेरिव्हेटिव्ह घेणार g dash of x. हा पार्ट आपण थेओरेटिकल आहे हे पाहिलेलं आहे. आता आपल्याला r dash of 2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पुट x equal to 2, r dash of 2 equal to f dash of g of 2, x ची व्हॅल्यू 2, g dash of 2. r dash of 2 कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या व्हॅल्यू आपल्याला या टेबल मध्ये पाहिजे आहेत. f dash of g of 2, g फंक्शन हे इथे जर आपण x equal to 2 पुट केलं तर g of 2 ची व्हॅल्यू येणार 6, f dash of 6. g dash of 2, x ची व्हॅल्यू 2, इथे जर आपण x equal to 2 पुट केलं तर g dash of 2 equal to येणार 4 or into 4. f dash of 6, आता काय करायचे f dash पाहायचा इथे f dash आणि x ची व्हॅल्यू 6 म्हणजे तुम्हाला इथे f dash of 6 येणार -4. -4 into 4 equal to -16. This is r dash of 2. या पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत.
सेकंड एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल आहे. आपण यामध्ये सेकंड एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल हे जे आहे हे सिमिलर विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे किंवा ही दोन एक्झाम्पल सिमिलर आहे. आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया. सिमिलर थर्ड बाय स्टूडेंट. Second function is that r of x equal to g of 3 plus f of x. 3 plus f of x. आता पुन्हा आपल्याला r डॅश घ्यायचे म्हणजे डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण डायरेक्ट लिहूया. ज्या पद्धतीने आपण हे लिहिलेलं आहे हे आपल्याला डायरेक्ट सुद्धा लिहिता येईल. हे लिहिणार आपण r डॅश ऑफ x इक्वल टू g डॅश पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x. ही फक्त g ची डेरिव्हेटिव्ह झाली g डॅश. आतमधील फंक्शन आपण ऍज इट इज लिहिलेलं आहे आणि याला मल्टिप्लिकेशनला आपण घेतो या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. Derivative of 3 is 0 and derivative of f dash of x, f of x is f dash of x. Simply we write f dash of x. आता तुम्हाला r dash of 4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे x च्या ठिकाणी काय पुट करणार आहे 4 पुट करणार आहे. x इक्वल टू 4 पुट करा इक्वेशन मध्ये. 3 प्लस f ऑफ 4 इंटू f डॅश ऑफ 4 इक्वल टू g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ 4. f फंक्शन इथे आहे आणि x ची व्हॅल्यू 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 पुट करायचे. f of 4 3 and f dash of 4 equal to 5 into 5. 3 plus 3 6 equal to g dash of 3 plus 3 6 into 5. Now g dash इथे आहे आणि g dash of 6 x ची व्हॅल्यू 6 पुट केली इक्वल टू 7. 7 into 5 that is 35. r dash of 4 ची व्हॅल्यू आली 35. अतिशय सोपा असा हा एक्सरसाइज एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 सोडवलेला आहे. सिमिलर क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 हे विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 या पद्धतीने काय करायचं आहे विद्यार्थ्यांनी सोडवायचं आहे. Now we take question number 5. Assume that f dash of 3 equal to -1, f dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3 and y equal to f of g of x. Then derivative of y with respect to x equal to आपल्याला फाइंड आउट करायचे at x equal to 2. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला टेबल दिला होता त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. We have to evaluate similar method that is used in question number 4. त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. या केस मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x पहिल्यांदा फाइंड आउट करायचे आणि y फंक्शन आपल्याला दिलेलं आहे.
we have y equal to f of g of x differentiate with respect to x. याला आपल्याला with respect to x differentiate करायचे. Derivative of y with respect to x. Value of y is y ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी f of g of x. आता आपल्याला याची व्हॅल्यू घ्यायची आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह आहे f डॅश ऑफ g ऑफ x. ही फक्त पहिल्या फंक्शनची f ची डेरिव्हेटिव्ह. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ x जे इंटरनल फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायची आहे f डॅश ऑफ g ऑफ x into g of x ची डेरिव्हेटिव्ह g dash of x. This is derivative of y with respect to x. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x मिळालेली आहे. आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची at x equal to 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x at x equal to 2. याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x equal to 2 ही व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करायची. f dash of g of 2 into g dash of 2 f dash of g of 2 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. g of 2 equal to 3 and g dash of 2 equal to 5 into 5. f dash of 3 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे -1 equal to -1 into 5 equal to 5. That is derivative of y with respect to x equal to -5. अतिशय सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतं. क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो विद्यार्थ्यांनी क्वेश्चन नंबर 5 च्या पद्धतीने सोडवायचा आहे. नाउ द क्वेश्चन नंबर 7. आपल्याला आता एक्सरसाइज 1.1 मध्ये शेवटचा एक्झाम्पल घ्यायचा आहे. फाइंड द x कोऑर्डिनेट. x कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. x कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y इक्वल टू sin ऑफ 2x मायनस 2 sin ऑफ x. आणि यासाठी x ची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती x लाइज बिटवीन 0 टू 2 पाय. 0 टू 2 पाय मध्ये येणाऱ्या या y इक्वल टू कर्व साठी जे काही x कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला फाइंड आउट करायचे बाय युजिंग डेरिव्हेटिव्हज. आणि त्यासाठी आपल्याला कंडिशन दिलेली आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x 0. एक कर्व दिलेला आहे y इक्वल टू हा 0 टू 2 पाय. जो कर्व आहे हा 0 टू 2 पाय या रेंज मध्ये आहे. आणि या रेंज मध्ये जेवढ्या काही आपल्याला x च्या व्हॅल्यू येणार आहेत x कोऑर्डिनेट ऑफ ऑल द पॉइंट्स या लाईनचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिले आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. यासाठी आपण y इक्वल टू दिलेला कर्व घेणार त्याची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आणि दिलेल्या कंडिशन मधून आपण x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ज्या x च्या व्हॅल्यू येतील ते असणार आहे x coordinate of all the points in the interval 0 to 2 pi or y equal to sin of 2x minus 2 sin of x. We have y equal to sin of 2x minus 2 sin of x. Differentiate with respect to x. याला आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करणार. याची डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ sin ऑफ 2x minus 2
साइन ऑफ एक्स. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, याचा अर्थ आपल्याला u मायनस v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 2x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 साइन ऑफ x. साइन पहिल्यांदा आपण साइन ची डेरिव्हेटिव्ह घेणार. साइन ची डेरिव्हेटिव्ह आहे cos ऑफ 2x. साइन ची डेरिव्हेटिव्ह गेली 2x आहे, त्या ठिकाणी 2x ची डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x मायनस 2 हा कॉन्स्टंट आहे आणि साइन ची डेरिव्हेटिव्ह cos ऑफ x. cos ऑफ 2x आणि 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार फक्त 2. 2 हा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू 2 मायनस 2 cos ऑफ x. 2 हा आपण पुढे मल्टिप्लिकेशन ला घेणार. 2 cos ऑफ 2x मायनस 2 cos ऑफ x ही व्हॅल्यू आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ची. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. 0 इक्वल टू हा आपण 2 कॉमन घेऊ शकतो. 2 cos ऑफ 2x मायनस cos ऑफ x. हा 2 डिवाइडला आणला तर 0 होणार. आपल्याला इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय मिळणार आहे? 0 इक्वल टू cos ऑफ 2x मायनस cos ऑफ x. आपल्याला cos ऑफ 2x ची व्हॅल्यू पुट करायची आणि cos ऑफ 2x ची व्हॅल्यू काय आहे? cos ऑफ 2x इक्वल टू cos ऑफ 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 1. ही cos ऑफ 2x ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट करायचे. cos ऑफ 2x इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 1. 2 cos स्क्वेअर x मायनस 1 मायनस cos ऑफ x. 2 cos स्क्वेअर x मायनस cos x मायनस 1 या पद्धतीने लिहूया. 2 cos स्क्वेअर x मायनस cos ऑफ x मायनस 1 इक्वल टू 0. जर या ठिकाणी आपण cos ऑफ x ची व्हॅल्यू m पुट केली तर हे आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. जर या ठिकाणी आपण cos ऑफ x इक्वल टू m ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला 2m स्क्वेअर मायनस m मायनस 1 या पद्धतीने एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. 2 इंटू मायनस 1 मल्टिप्लिकेशन मायनस 1 आहे आणि ऍडिशन मायनस 1 असे आपल्याला नंबर मिळतील. कुठले? मायनस 2 प्लस 1. 0 इक्वल टू 2 cos स्क्वेअर x मायनस 2 cos ऑफ x प्लस cos ऑफ x मायनस 1. आपण यामधून 2 cos ऑफ x कॉमन घेणार. ब्रॅकेट मध्ये cos ऑफ x मायनस 1 हीच व्हॅल्यू पुढे आपण cos ऑफ x मायनस 1 पुट करतो. या ठिकाणी काय येणार मग? प्लस 1. 2 cos ऑफ x प्लस 1 ही एक ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू येईल आणि दुसरी येणार cos ऑफ x मायनस 1 इक्वल टू 0. दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन हे जे दोन ब्रॅकेट आहे 0 आहे, याचा अर्थ एक तर हे 0 असणार आहे किंवा हे 0 असणार आहे. दॅट इज 2 cos of x plus 1 equal to 0 and cos of x minus 1 equal to 0. या ठिकाणी cos of x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 cos of x equal to minus 1, cos of x equal to minus 1 upon 2 and cos of x equal to plus 1. आता आपल्याला हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन नुसार फाइंड आउट करायचे की कोणत्या व्हॅल्यू साठी आपल्याला -1/2 ही व्हॅल्यू येते आणि कोणत्या cos साठी आपल्याला +1 ही व्हॅल्यू येते. cos of x equal to -1/2. cos हा निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. हा सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे. याचा अर्थ आपण काय करणार आहोत? cos of x equal to -1/2.
मायनस 1/2 ही व्हॅल्यू कुठल्या अँगल साठी आहे? जर cos π/3 घेतला 60 डिग्री घेतला तर आपल्याला 1/2 ही व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे cos ऑफ पाय मायनस π/3. पाय मायनस π/3 पाय मधून जर आपण एखादा अँगल सबट्रॅक्ट केला तर त्याची व्हॅल्यू काय येते? π/3 आणि तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून ती मायनस व्हॅल्यू येणार इक्वल टू 3 into पाय 3 पाय मायनस पाय 2 पाय cos ऑफ 2 पाय डिवाइड 3 cos of x equal to minus 1/2. That is x equal to 2 pi upon 3. x ची व्हॅल्यू काय आली? x equal to 2 pi upon 3. आता x equal to 1 कोणत्या अँगल साठी x equal to 1 येणार आहे? cos 0 1 असतो आणि cos 2 pi आपल्याला जो इंटरवल दिलाय तो 0 to 2 pi म्हणजे 0 साठी सुद्धा 1 येणार आहे आणि 2 pi साठी सुद्धा 1 येणार आहे. That is cos of x equal to 1 equal to cos of 0 or cos of 2 pi. That is value of x is, we can say that value of x हा आपण x या बरोबर कंपॅरिझन करणार. x equal to 2 pi by 3 and इथे आपण हा x या बरोबर कंपेयर करणार, या बरोबर कंपेयर करणार. x equal to 0 और x equal to 2 pi. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्याला x कोऑर्डिनेट हवे होते दिलेल्या एखाद्या कर्वचे आपण डेरिव्हेटिव्हच्या साहाय्याने काय केले? ह्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. दॅट इज x equal to 2 pi by 3 0 और 2 pi. हे झाले त्याची आन्सर. या ठिकाणी आपण एक्सरसाइज 1.1 फ्रॉम चॅप्टर डिफरन्शिएशन कंप्लीट केलेला आहे.